Hello, my dear children. Last period we have begin a new poem 1.3 Basketful of Moonlight. मागच्या तासिकेला आपण 1.3 फुल ऑफ मूनलाईट म्हणजेच टोपलीभर चंद्रप्रकाश नावाची जी कविता आहे सुनील शर्मा यांची, या कवितेला आपण सुरुवात केली होती आणि त्याच्यात आपण मागच्या तासिकेला या कवितेवर आधारित जे वॉर्मिंग अप चिटचॅट जे क्वेश्चन्स आहेत त्यांविषयी आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेतली आणि त्याच्यानंतर त्याच्याखाली 1 and 2 दोन पॉईंट्स त्या ठिकाणी दिलेले होते आणि त्याविषयी देखील आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेतली. त्याच्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे, नेक्स्ट जे पेज आहे 18, त्याच्यावर जी बास्केटफुल ऑफ मूनलाईट टोपलीभर चंद्रप्रकाश नावाची जी सुनील शर्मा यांची जी कविता आहे त्या कवितेविषयी आपण माहिती घेत होतो आणि त्याच्यात मी तुम्हाला कालच्या तासिकेला ही जी संपूर्ण कविता आहे बास्केटफुल ऑफ मूनलाईट टोपलीभर चंद्रप्रकाश नावाची जी कविता आहे ती कविता देखील तुम्हाला मी वाचून दाखवली होती आणि त्याच्यानंतर आज आपण बास्केटफुल ऑफ मूनलाईट टोपलीभर चंद्रप्रकाश नावाची जी कविता आहे त्या कवितेविषयी आज आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. तसं आपण कालच्या तासिकेला आपण पाहिलं की बास्केटफुल ऑफ मूनलाईट म्हणजेच टोपलीभर चंद्रप्रकाश हे एक लहान मुलगा आहे. तो लहान मुलगा की जो मून आहे म्हणजे जो चंद्र आहे त्या चंद्राला या ठिकाणी काय करीत आहे, रिक्वेस्ट करीत आहे, विनंती करीत आहे की मला टोपलीभर चंद्रप्रकाश दे. का असं तो म्हणतो, टोपलीभर चंद्रप्रकाश दे असं तो का म्हणतो, तेच आपल्याला ही जी कविता आहे बास्केटफुल ऑफ मूनलाईट नावाची जी कविता आहे त्या कवितेच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे आज. चला तर बघूया युअर टेक्स्ट बुक पेज नंबर 18 त्याच्यावर ही कविता दिलेली आहे. ती कविता आज आपण सविस्तरपणे या कवितेविषयी अध्ययन करणार आहोत, कवितेविषयी माहिती जाणून घेणार आहोत. बघा या ठिकाणी ओ मून, बघा या ठिकाणी कवी म्हणतोय सुनील शर्मा एक लहान मुलगा आहे या कवितेत. ओ मून गिव्ह मी अ मूनलाईट बास्केटफुल ऑर 2 बास्केटफुल विथ सीड्स ऑफ मूनलाईट. बास्केट म्हणजे काय, जसं आपण कालच्या तासिकेला पण जाणून घेतलं. बास्केट म्हणजे काय, टोपली. सीड्स म्हणजे काय, बी किंवा आपण बिया असं म्हणतो, सीड. ओ मून गिव्ह मी अ मूनलाईट. आता तो लहान मुलगा की जो मून आहे म्हणजे जो चंद्र आहे त्या चंद्राला या कवितेच्या माध्यमातून उद्देशून या ठिकाणी म्हणत आहे की ओ मून गिव्ह मी अ मूनलाईट, की हे चंद्रा मला काय दे, चंद्रप्रकाश दे. बास्केटफुल ऑर 2 बास्केटफुल विथ सीड्स ऑफ मूनलाईट, की हे चंद्रा मला चंद्रप्रकाश दे. एक टोपलीभर चंद्रप्रकाश दे किंवा और 2 टोपलीभर चंद्रप्रकाश दे विथ सीड्स ऑफ मूनलाईट. आणि त्याचबरोबर मला की जो मूनलाईट आहे म्हणजे जो चंद्रप्रकाश आहे त्या प्रकाशाच्या ज्या सीड्स आहे म्हणजे ज्या बिया आहे त्या बिया देखील त्यासोबत दे. असं ही जी कविता आहे या कवितेची जी पहिली पंक्ती आहे त्या पहिली पंक्तीमध्ये की जो कवी आहे तो कवी चंद्राला या ठिकाणी उद्देशून म्हणतो. समजली का ही, की ओ मून गिव्ह मी अ मूनलाईट बास्केटफुल ऑर 2 बास्केटफुल विथ सीड्स ऑफ मूनलाईट, की हे चंद्रा मला चंद्रप्रकाश दे. एक टोपलीभर किंवा 2 टोपलीभर चंद्रप्रकाश दे. आणि त्या चंद्रप्रकाशाबरोबरच चंद्रप्रकाशाच्या ज्या सीड्स आहेत, चंद्रप्रकाशाच्या ज्या बिया आहेत त्या बिया देखील त्यासोबत दे. असं कवी की जो मून आहे म्हणजे जो चंद्र आहे त्या चंद्राकडे विनंती करीत आहे की हे चंद्रा मला चंद्रप्रकाश दे. टोपलीभर किंवा 2 टोपलीभर चंद्रप्रकाश दे आणि त्याचबरोबर चंद्रप्रकाशाच्या ज्या सीड्स आहेत, चंद्रप्रकाशाच्या ज्या बिया आहेत त्या बिया देखील त्याच्यासोबत दे. असं कवी या ठिकाणी चंद्राला उद्देशून म्हणत आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, फ्रॉम द सिटी टू माय विलेज. असं का म्हणतो कवी, की चंद्राला उद्देशून का म्हणत आहे पहिल्याच ओळीमध्ये,
असं कवी का म्हणतो, का म्हणतो ते आपण पुढे बघणार आहोत. फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ आय वॉन्ट टू सो मेनी, नॉट मनी, इट इज अ मेनी स्मॉल मून्स ऑफ लाईट. तो चंद्राला असं उद्देशून का म्हणतो की हे चंद्रा मला चंद्रप्रकाश दे, एक टोपलीभर किंवा 2 टोपलीभर चंद्रप्रकाश दे आणि त्याचबरोबर मला चंद्रप्रकाशाच्या बिया देखील दे, असं कवी चंद्राला उद्देशून का म्हणतो तेच आता आपल्याला पुढे म्हणायचं आहे. बघा, फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ. पाथ म्हणजे काय, रस्ता. पाथ मीन्स काय, पाथ मीन्स व्हॉट, रस्ता किंवा मार्ग असं आपण म्हणतो. साईड म्हणजे बाजू, विलेज म्हणजे गाव, विलेज म्हणजे काय, गाव. सिटी म्हणजे शहर. फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल मून्स ऑफ लाईट. सो मीन्स SOW. सो म्हणजे काय, बी पेरणे असा त्याचा अर्थ होतो. सो म्हणजे SOW. सो म्हणजे काय, बी पेरणे, बीची लागवड करणे असा त्याचा अर्थ होतो. बघा की शहरापासून ते माझ्या गावापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला मला जो लहान चंद्रप्रकाश आहे, तो लहान चंद्रप्रकाश मला रस्त्याच्या दोन्ही बाजूला चंद्रप्रकाश मला काय करायचं आहे, चंद्रप्रकाशाच्या ज्या सीड्स आहेत, चंद्रप्रकाशाच्या ज्या बिया आहेत, त्या बिया काय करायच्या आहेत, ते करायच्या आहेत, लागवड करायची आहे किंवा पेरायचे आहेत. असं तो का म्हणतो की फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ. फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल मून्स ऑफ लाईट. ती जो कवी आहे तो कवी चंद्राला का उद्देशून म्हणतो, कारण शहरापासून तर माझ्या गावापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला मला चंद्राचा म्हणजेच लहान जे चंद्र आहेत आणि त्या चंद्राच्या प्रकाशाच्या ज्या सीड्स आहेत, ज्या बिया आहेत, त्या बिया मला रस्त्याच्या दोन्ही कडेला काय करायच्या आहेत, सो करायच्या आहेत, पेरायच्या आहेत, लावायच्या आहेत. म्हणून तो लहान मुलगा की जो चंद्र आहे त्या चंद्राला काय म्हणतोय, उद्देशून म्हणतोय. समजतंय का तुम्हाला? डू यू अंडरस्टँड अबाउट दिस पोएम? फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ म्हणजे शहरापासून तर माझ्या गावापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला आय वॉन्ट टू सो स्मॉल मून्स ऑफ लाईट. की मला लहान चंद्राचा जो लाईट आहे, चंद्राचा जो प्रकाश आहे, तो प्रकाश मला रस्त्याच्या दोन्ही कडेला चंद्राचा जो लाईट आहे, जो प्रकाश आहे, तो प्रकाश मला काय करायचा आहे, सो करायचा आहे, पेरायचा आहे, लावायचा आहे. आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल मून्स ऑफ लाईट. The whole village goes to the city daily to work. होल म्हणजे काय, सर्व किंवा संपूर्ण असं आपण म्हणतो. The whole village goes to the city daily to work. डेली म्हणजे नियमित किंवा दर दिवशी. वर्क म्हणजे वर्क मीन्स कार्य किंवा काम. की दर दिवशी की गावामध्ये राहणारे जे लोक आहेत ते लोक कामानिमित्त दर दिवशी कुठे जात असतात, शहराला जात असतात, शहराकडे जात असतात. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. की काम करण्यासाठी दर दिवशी गावामध्ये राहणारे जे लोक आहेत ते लोक काम करण्यासाठी शहराकडे सिटीकडे शहराला जात असतात. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक.
इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक ॲज माय विलेज इज क्वाईट फार. कारण शहरापासून माझं जे गाव आहे ते गाव फार म्हणजेच खूप लांब आहे, खूप दूर आहे. म्हणून जेव्हा ते कामावरून घरी गावाकडे येत असतात तेव्हा रस्त्यातच त्यांना काय होतो, अंधार होतो. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक ॲज माय विलेज इज क्वाईट फार. म्हणजेच माझं जे गाव आहे ते गाव शहरापासून खूप लांब आहे, खूप दूर आहेत. आणि जेव्हा ते घरी परतत असतात, घरी येत असतात, त्यावेळेस त्यांना रस्त्यातच काय होतो, अंधार होतो, डार्क होतो, अंधार होतो. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे म्हणजे मार्ग, रस्ता, बॅक म्हणजे परत. ॲज माय विलेज इज क्वाईट फार. कारण माझं जे विलेज आहे, माझं जे गाव आहे ते गाव शहरापासून काय आहे, फार आहे, दूर आहे, लांब आहे, अंतरावर आहे. त्याच्यामुळे त्यांना रस्त्यातच काय होतो, अंधार होतो, डार्क होतो. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. म्हणजे शहरापासून गावाकडे येणारा जो रस्ता आहे तो मार्ग, रूट म्हणजे मार्ग, कसा आहे, टफ आहे. टफ आहे म्हणजे काय, अवघड आहे, कठीण आहे. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. स्नेक म्हणजे स्नेक मीन्स साप, साप, स्नेक्स. अँड स्कॉर्पियन्स विंचू. Scorpions means what? विंचू. The route is tough and full of snakes and scorpions. म्हणजेच गावाकडून शहराकडून गावाकडे जो येणारा जो रूट आहे, जो मार्ग आहे, जो रस्ता आहे तो खूप काय आहे, टफ आहे, कठीण आहे, अवघड आहे, खडतर आहे. आणि तो संपूर्ण रस्ता सापांनी आणि विंचूवांनी भरलेला आहे. त्यामुळे तो रूट, तो मार्ग काय आहे, टफ आहे, खडतर आहे, कठीण आहे. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. म्हणजे शहराकडून गावाकडे येणारा जो रूट आहे, जो मार्ग आहे, जो रस्ता आहे, तो रस्ता खूप अवघड आहे, कठीण आहे, खडतर आहे आणि तो सापांनी आणि विंचूवांनी पूर्ण भरलेला आहे. म्हणून तो जो रूट आहे, तो जो मार्ग आहे, तो जो रस्ता आहे, शहराकडून गावाकडे येणारा जो रस्ता आहे तो रस्ता काय आहे, टफ आहे, खडतर आहे, कठीण आहे, अवघड आहे. कारण तो सापांनी आणि विंचूवांनी भरलेला आहे. म्हणून कवी असं म्हणतो की द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स, नेदर बस नूर कार्ट प्लाईज. प्लाईज म्हणजे काय, नियमित येणारी गाडी असा त्याचा अर्थ होतो, किंवा ये जा करणे असा त्याचा अर्थ होतो. कशाचा, प्लाईजचा, नियमित येणारी गाडी किंवा ये जा करणे. कार्ट म्हणजे, कार्ट मीन्स व्हॉट, 2 चाकी गाडी जी असते तिला काय म्हणतात, कार्ट म्हणतात. कार्ट म्हणजे 2 व्हीलर म्हणजे 2 चाकी गाडी. अँड प्लाईज मीन्स व्हॉट, नियमित येणारी गाडी किंवा ये जा करणे. पण या ठिकाणी काय म्हणतोय कवी, नेदर बस नूर कार्ट प्लाईज. म्हणजे शहराकडून गावाकडे येण्यासाठी कोणत्याही प्रकारची गाडी नाही, नेदर नाही असाच आपण अर्थ घेऊ. नेदर बस नूर कार्ट प्लाईज, की शहराकडून गावाकडे येण्यासाठी कोणत्याही प्रकारची गाडी किंवा 2 चाकी गाडी उपलब्ध नाही किंवा नाहीच. शहराकडून गावाकडे येण्यासाठी कोणत्याही प्रकारची गाडी नाही. नेदर बस नूर कार्ट प्लाईज म्हणजे कोणत्याही प्रकारची गाडी, शहराकडून गावाकडे येण्यासाठी कोणत्याही प्रकारची गाडी नाही. नेदर बस नूर कार्ट प्लाईज. वेन माय फादर रिटर्न होम आय एम अस्लीप. स्लीप म्हणजे झोपणे. की वेन माय फादर रिटर्न होम आय एम अस्लीप, की जेव्हा माझे वडील कामावरून घरी येतात त्यावेळेस मी झोपून जातो किंवा झोपलेलो
असतो. कारण कामावरून शहराकडून गावाकडे येताना जो रस्ता आहे तो रस्ता खूपच डार्क आहे, खूपच गडद आहे, खूपच अंधकारमय आहे आणि तो रस्ता खूपच अवघड आणि कठीण आहे, सापांनी आणि विंचूवांनी भरलेला आहे. आणि गावाकडे येण्यासाठी कोणत्याही प्रकारची गाडी नाही. वेन माय फादर रिटर्न होम आय एम अस्लीप, की जेव्हा कामावरून माझे वडील घरी येतात त्यावेळेस मी झोपलेलो असतो. वेन आय एम अस्लीप, मी झोपून जातो. कारण त्यांना कामावरून जेव्हा ते घरी येतात त्यावेळेस त्यांना खूपच उशीर झालेला असतो. कारण रस्ता खूपच अंधकारमय आहे, गडद आहे आणि खडतर आहे आणि संपूर्ण रस्ता सापांनी आणि विंचूवांनी भरलेला आहे. त्यामुळे जेव्हा ते कामावरून घरी येतात तेव्हा त्यांना खूप उशीर झालेला असतो आणि तोपर्यंत मी झोपी गेलेलो असतो किंवा झोपून गेलेलो असतो. वेन माय फादर रिटर्न होम आय एम अस्लीप अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग वाईल आय एम स्लीपिंग. आणि कामानिमित्त ते शहराकडे जात असतात आणि ते सकाळी लवकर उठून ते कामाला निघून जातात आणि तेव्हा देखील मी झोपलेलोच असतो. कारण गावापासून शहर खूप लांब आहे, खूप दूर आहे आणि कोणत्याही प्रकारच्या गाड्या नाहीत, बसेस नाही. आणि जो रस्ता आहे तो रस्ता म्हणजे शहराकडे जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता खूप खडतर आहे, कठीण आहे, अवघड आहे आणि तो संपूर्ण रस्ता सापांनी आणि विंचूवांनी भरलेला असतो. म्हणून जेव्हा कामावरून माझे वडील घरी येतात तेव्हाही मी झोपलेलो असतो आणि सकाळी ते लवकर कामाला निघून जातात आणि त्यावेळेस देखील मी झोपलेलोच असतो. अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग वाईल आय एम स्लीपिंग, की जेव्हा ते कामाला शहराकडे जात असतात तेव्हा ते सकाळी लवकर कामाला निघून जातात आणि त्यावेळेस देखील मी झोपलेलोच असतो. आणि जेव्हा ते कामावरून घरी परत येतात त्यावेळेस देखील मी झोपलेलोच असतो. म्हणून या ठिकाणी कवी म्हणतो अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग वाईल आय एम स्लीपिंग, की सकाळी ते कामाला देखील लवकर निघून जातात आणि त्यावेळेस देखील मी झोपलेलोच असतो. म्हणून तो लहान मुलगा की जो मून आहे, जो चंद्र आहे, त्या चंद्राला तो उद्देशून म्हणतो. काय उद्देशून म्हणतो की ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. लोन म्हणजे काय? कर्ज किंवा कर्जाऊ असं आपण त्याला म्हणतो. कर्ज. ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन, की हे चंद्रा तू मला टोपलीभर चंद्रप्रकाश दे, तोही कशावर? ऑन लोन, कर्जावर दे. की जो चंद्रप्रकाश आहे तो चंद्रप्रकाश मला कर्जावर दे. की ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन, की हे चंद्रा तू मला टोपलीभर चंद्रप्रकाश दे, ऑन लोन, तोही कर्जावर दे. ऑन लोन दे. ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन, की हे चंद्रा मला टोपलीभर चंद्रप्रकाश दे, तोही ऑन लोन, कर्जावर दे. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. टू लाईट म्हणजे काय? प्रकाशित करणे. टू लाईट मीन्स वॉट? प्रकाशित करणे. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. डार्क म्हणजे गडद किंवा अंधार असा आपण या ठिकाणी अर्थ घेऊया. रूट म्हणजे मार्ग. की आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट, कारण जो गडद रस्ता आहे, जो अंधकारमय रस्ता आहे, त्या रस्त्याला मला काय करायचं आहे? प्रकाशित करायचं आहे. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली, की तो जो अंधकारमय, जो गडद असा जो रूट आहे, जो मार्ग आहे, जो रस्ता आहे, तो रस्ता मला काय करायचा आहे? प्रकाशित करायचा आहे. सो दॅट माय फादर्स
रिटर्न्स अर्ली. की जेव्हा मी तो जो शहराकडून गावाकडे येणारा जो रस्ता आहे, जो मार्ग आहे, तो मार्ग काय आहे, गडद आहे, अंधकारमय आहे आणि त्याला मला काय करायचं आहे, प्रकाशित करायचं आहे. सो दॅट माय फादर्स रिटर्न्स अर्ली. की जेव्हा मी तो रस्ता जो अंधकारमय आहे, गडद आहे, तो रस्ता जर मी प्रकाशित केला तर माझे वडील कामावरून लवकर कुठे येतील, घरी येतील. की सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. अर्ली म्हणजे लवकर. की जर तो जो रस्ता आहे, तो रस्ता जर मी प्रकाशित केला तर माझे जे वडील आहेत ते वडील कामावरून घरी लवकर येतील. सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. I too want to hear fairy tales and stories from him. Fairy tale म्हणजे काय? फेरी म्हणजे वॉट? परी. परींच्या कथा. टेल म्हणजे कथा. फेरी टेल्स म्हणजेच परींच्या कथा. टू म्हणजे सुद्धा असा त्याचा अर्थ होतो. I too want to hear म्हणजे ऐकणे. फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. की जेव्हा की शहराकडून गावाकडे येणारा जो रस्ता आहे तो अंधकारमय आहे, विंचुवांनी आणि सापांनी आणि विंचुवांनी तो पूर्ण रस्ता भरलेला आहे आणि तो रस्ता मला काय करायचा आहे, प्रकाशित करायचा आहे. आणि तो रस्ता जर मी प्रकाशित केला तर माझे वडील कामावरून लवकर घरी येतील. आणि ते जेव्हा कामावरून लवकर घरी आले तर मला त्यांच्याकडून परींच्या कथा आणि ज्या इतर कथा आहेत त्या इतर कथा काय करायच्या आहेत, हिअर करायच्या आहेत, म्हणजेच ऐकायच्या आहेत. म्हणून की जो लहान मुलगा आहे तो लहान मुलगा म्हणजेच कवी की जो चंद्र आहे त्या चंद्राला उद्देशून म्हणतो की हे चंद्रा मला टोपलीभर चंद्रप्रकाश दे, तोही कर्जाने दे, कर्जाऊ दे, ऑन लोन दे. कारण शहराकडून गावाकडे येणारा जो डार्क रूट आहे तो डार्क रूट मला काय करायचा आहे, प्रकाशित करायचा आहे. आणि तो डार्क रूट जर मी प्रकाशित केला तर कामावरून माझे वडील लवकर घरी येतील. आणि ते कामावरून लवकर घरी आले तर मला त्यांच्याकडून की ज्या परींच्या कथा आहेत किंवा ज्या इतर स्टोरीज आहेत, इतर कथा आहेत, त्या इतर कथा मला त्यांच्याकडून काय करायच्या आहेत, हिअर करायच्या आहेत, ऐकायच्या आहेत. म्हणून तो लहान मुलगा म्हणजेच कवी की जो चंद्र आहे त्या चंद्राला उद्देशून म्हणतो की हे चंद्रा तुम्हाला टोपलीभर किंवा 2 टोपलीभर काय दे, चंद्रप्रकाश दे. कारण त्याला प्रत्यक्षात की त्याचे जे वडील आहेत त्या वडिलांकडून परींच्या किंवा इतर ज्या स्टोरीज आहेत, इतर ज्या कथा आहेत त्या कथा काय करायच्या आहेत, हिअर करायच्या आहेत, लिसन करायच्या आहेत, ऐकायच्या आहेत. म्हणून तो चंद्राला उद्देशून म्हणतो. कळालं का इथपर्यंत तुम्हाला? नाव लास्ट स्टांजा. ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. की हे चंद्रा तुम्हाला टोपलीभर काय दे, चंद्रप्रकाश दे. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ द पाथ. की रस्त्याच्या दोन्हीही कडेला, रस्त्याच्या दोन्हीही बाजूला मला की जो चंद्र आहे आणि त्या चंद्राच्या सीड्स आहेत, चंद्राच्या ज्या बिया आहेत त्या बिया मला रस्त्याच्या दोन्हीही कडेला काय करायच्या आहेत, सो करायच्या आहेत, पेरायच्या आहेत, त्यांची लागवड करायची आहे. म्हणून की हे चंद्रा तू मला टोपलीभर काय दे, चंद्रप्रकाश दे. असं कवी या कवितेच्या माध्यमातून सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करीत आहे. की तो चंद्राला का विनंती करतो, की तो चंद्राला का रिक्वेस्ट करतो, का विनंती करतो? कारण की त्याचे जे वडील आहेत ते वडील कामानिमित्त कुठं जात असतात, शहराकडे जात असतात. आणि गावापासून शहराकडे जो जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता कसा आहे, सापांनी आणि विंचुवांनी भरलेला आहे आणि तो खूप कठीण, खडतर, अवघड असा रूट आहे, मार्ग आहे. आणि जेव्हा कामावरून माझे वडील घरी येतात त्यावेळेस त्यांना खूप उशीर होतो आणि त्यावेळेस मी झोपलेलो असतो. आणि जेव्हा ते कामाला शहराकडे जातात आणि ते सकाळी लवकर निघून जातात आणि त्यावेळेस देखील मी
झोपलेलोच असतो. म्हणून तो चंद्राला उद्देशून म्हणतो की हे चंद्रा तू मला टोपलीभर किंवा 2 टोपलीभर चंद्रप्रकाश दे किंवा चंद्रप्रकाशाच्या बिया दे, जेणेकरून मी त्या रस्त्याला, म्हणजे ज्या रस्त्याने माझे वडील घरी येतात किंवा कामाला शहराकडे जातात, त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मी चंद्राच्या बिया काय करीन, सो करीन, त्यांची लागवड करीन. आणि ती जर मी लागवड केली तर तो जो खडतर, जो कठीण असा रूट आहे, मार्ग आहे, तो मार्ग त्यामुळे काय होईल, प्रकाशित होईल. आणि तो प्रकाशित झाला तर माझे जे वडील आहेत ते वडील कामावरून लवकर घरी येतील. आणि माझे वडील कामावरून जर लवकर घरी आले तर मला त्यांच्याकडून परींच्या ज्या कथा आहेत त्या कथा आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी काय करायच्या आहेत, ऐकायच्या आहेत, हिअर करायच्या आहेत, लिसन करायच्या आहेत. म्हणून की जो कवी आहे तो कवी चंद्राला उद्देशून म्हणतो. शेवटचा स्टांजा याच्यात की ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट, आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ द पाथ. की हे चंद्रा तू मला टोपलीभर किंवा 2 टोपलीभर चंद्रप्रकाश दे. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ द पाथ. की मला रस्त्याच्या दोन्ही कडेला चंद्राच्या ज्या बिया आहेत त्या बिया काय करायच्या आहेत, सो करायच्या आहेत, लावायच्या आहेत, त्यांची पेरणी करायची आहे. आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला जर मी चंद्राच्या ज्या बिया आहेत त्या बियांची लागवड केली तर तो रस्ता काय होईल, टू लाईट होईल, म्हणजे प्रकाशित होईल. आणि रस्ता प्रकाशित झाला तर कामावरून माझे वडील लवकर घरी येतील आणि लवकर घरी आले तर मला त्यांच्याकडून परींच्या आणि ज्या इतर कथा आहेत त्या कथा मला ऐकायला मिळतील. म्हणून कवी की जो चंद्र आहे त्या चंद्राला उद्देशून म्हणतो की हे चंद्रा तू मला टोपलीभर किंवा 2 टोपलीभर चंद्रप्रकाश दे. अशा आशयाची ही काय आहे, सुनील शर्मा यांची कविता आहे. ही जी कविता आहे बास्केट फुल ऑफ मूनलाईट, टोपलीभर चंद्रप्रकाश नावाची सुनील शर्मा यांची जी कविता आहे ती कविता तुम्हाला या ठिकाणी समजली किंवा समजली नसेल तर तुम्ही प्रतिसाद तुम्हाला द्यायचा आहे. आणि प्रतिसाद दिला तर मी समजेल की ती कविता तुम्हाला समजली. आणि प्रतिसाद दिला नसेल तर मी असं गृहीत धरेन की ही कविता तुम्हाला अंडरस्टँडिंग झाली नाही, तुम्हाला समजली नाही, असं मी समजेन. आणि समजली नसेल तर मी पुन्हा ही जी कविता आहे ही कविता या ठिकाणी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करीन. या ठिकाणी आपली जी ही कविता आहे बास्केट फुल ऑफ मूनलाईट नावाची जी कविता आहे ती कविता संपलेली आहे. आणि याविषयी तुम्हाला प्रतिसाद द्यायचा आहे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.